तर तुमच्या बाबतीत पण असं होतं का? नवरा बाहेर जेवायला गेला की नाही की फोन करून काही सांगत नाही की माझा स्वयंपाक करू नको, आणि मग शिळं राहिलं की नाही की आपल्या उरावर सगळं पडतं. बरं, फेकून द्यायला गहू काय आपल्या शेतात पण पिकत नाही, आणि चपातीचा चिवडा करावा म्हटलं तर पोरं पण खात नाहीत. मग पोरांना म्हटलं आईस्क्रीम खाणार का, आणि आईस्क्रीमचं नाव घेतल्यावर पोरं असली खुश झाली की नाही काय सांगू. एका चपातीचा असं बघा 4 भाग करून घ्यायचं, मग बेसनपिठात थोडंसं पाणी आणि मीठ घालून की नाही त्याचं बॅटर करून ठेवायचं. उकडलेला बटाटा मॅश करून की नाही त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, ढोबळी, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, तिखट, गरम मसाला, चाट मसाला वगैरे वगैरे घालून की नाही सगळं मिक्स करायचं. आता एक कोर चपाती घेऊन की नाही चपातीचा जो आतला पदर असतो की नाही बघा, तो बेसन पिठाचं बॅटर लावून चांगला बंद करायचा, आणि व्हिडिओ जसं दाखवलं की नाही तसं फोल्ड करून बघा त्याचा कोन करायचा, आणि मग त्याच्यात की नाही बटाट्याचा आपण केलेला मसाला आहे की नाही तो भरायचा. बघा कसलं भारी आपलं चपातीचं आईस्क्रीम दिसतंय की नाही. आता बटाट्याच्या मसाल्याची बाजू आहे की नाही ती बेसन पिठात बुडवून मग खरपूस सगळे कोन तळून घ्यायचे. आताच जरा कुठं बघा सर्दी खोकल्यानं आराम मिळालाय, आणि परत बिघडायला नको म्हणून सगळे कोण ऑडिकोबेकच्या की नाही पेपरवर काढले. म्हटलं रिस्क घ्यायलाच नको नाही का. मस्त सॉस बरोबर शेव बिव लावून पोरांनी बघा एन्जॉय केलं, आणि पोरं म्हणायला लागली 2 चपात्या रोज एक्स्ट्रा करत जा, एवढं हे भारी लागतंय. तर मी सांगते म्हणून हे चपातीचं आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा, आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.